तर आज आपण बघणार आहोत झणझणीत असं चिकनच्या भाजीची रेसिपी, जी की दर रविवारी प्रत्येकाच्या घराचा हा बेत असतो. तसंच म्हटलं आज रविवार सुट्टीच्या दिवशी चिकनची भाजी करूया व ती तुमच्यासोबत शेअर करूया. पण कधी कधी काय होतं ना, घरात मसाले उपलब्ध नसतात तर चिकनचा प्लॅन राहूनच जातो. म्हणून आज मी कमी मसाल्यात बनणारी ही चिकनच्या भाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे व त्यासोबतच मी बनवलेला आहे पिवळा भात. या पिवळा भाताची रेसिपी पण मी आज शेअर केलेली आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी घेतलेला आहे अर्धा किलो चिकन, जे की मी 5 ते 6 स्वच्छ पाण्यात विनेगरने धुवून घेतलेला आहे. विनेगर नसेल तर तुम्ही अर्धा लिंबाचा रस सुद्धा वापरू शकता. विनेगर किंवा निंबूने चिकनला वॉश केल्याने त्यातले सगळं मळ निघून जातो. चला तर मग आता इथे आपण मसाले बघून घेऊया. तर इथे मी 3 ते 4 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहे, जे की मी एका पॅनवर 1 चमचा तेलात भाजून घेतलेला आहे. हे बघा, कांद्याचा असा गडद रंग येईपर्यंत भाजा, जेणेकरून तर्रीचा रंग छान येईल व तर्री दाट सुद्धा बनेल. आणि इथे खडे मसाल्यात मी घेतलेला आहे 1 मोठी विलायची, 3 छोट्या विलायच्या, जे की मी तोडून भाजून घेतलेल्या आहे. इथे मी घेतलेला आहे 2 इंच दालचिनीचा तुकडा, 2 ते 3 टेबलस्पून धने, 1 टेबलस्पून साधं जिरं, 1 टेबलस्पून शहाजिरं आणि 1 चक्री फूल, 3 ते 4 लवंगा, 5 ते 6 काळी मिरी. असे सगळे खडे धन्यांना मी सेपरेटली भाजून घेतलेला आहे. खूप कमी साहित्य आहे खडे धन्यांचं, पण हे सगळ्यांच्या घरी अवेलेबल असते, इझिली अवेलेबल असते. तर आता या सगळ्यांचं इथे वाटण तयार करून घेऊया. एका मिक्सरच्या भांड्यात हे भाजलेलं सगळं साहित्य टाकून वाटून घ्यायचं आहे. एकदम याची अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. हे बघा, चिकनला लागणारं हे वाटण सुद्धा इथे तयार आहे. तर आजची ही चिकनची भाजी आपण झटपट एका शिटीत करणार आहोत. तर इथे मी कुकरमध्ये 7 पळीभर तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की यात टाकायचं आहे 2 तमालपत्र. आता यात जाईल आलं लसणाची पेस्ट आणि आलं लसणाच्या पेस्टला आता इथे 10 मिनिटे ढवळून घ्यायचं आहे, त्याचा कच्चटपणा जाईपर्यंत किंवा याचा रंग बदलेपर्यंत. हार्डली याला 10 मिनिटं लागतात रंग बदलायला, जेणेकरून हे माहिती पडते की याचा कच्चटपणा चालला गेलेला आहे. हे बघा, इथे 10 मिनिटांनंतर आलं लसणाच्या पेस्टचा हलका कलर चेंज झालेला आहे. तर आता इथे मी कांद्याचं व खड्या मसाल्यांचं वाटण तयार केलेलं होतं, ते आता मी यात टाकत आहे. व आता या वाटणाला पण आलं लसणाच्या पेस्ट सोबत 10 मिनिटे ढवळून घ्यायचं आहे किंवा मसाल्यातून तेल सुटेपर्यंत मसाला होऊ द्या. हे बघा, 10 मिनिटांनंतर या मसाल्याचा रंग सुद्धा बदललेला आहे आणि मसाल्याला तेल सुद्धा सुटलेले आहे. तर आता यात आपण टाकूया बेसिकचे काही मसाले. इथे मी घेतलेली आहे चिमूटभर हळद, 1 टीस्पून धने पावडर आणि 2 ते 3 टेबलस्पून घेतलेला आहे मी लाल तिखट. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे आता मी हे सगळे सुखे मसाले टाकत आहे व आता मी यात टाकत आहे 1 चमचाभर चिकन मसाला. हा होममेड चिकन मसाला आहे. याची रेसिपी पण तुम्हाला लवकरच भेटून जाईल. सो स्टे ट्यून. सासरच्या रेसिपीजला रोजचे नवीन अपडेट्ससाठी सबस्क्राईब करत चला. बरं, असो, सगळ्या मसाल्यांना एकजीव करून परत एकदा असं मिक्स करून घ्यायचं आहे. यात लगेच चिकन नाही टाकायचं आहे, सगळ्या मसाल्यांना हळूहळू शिजू द्यायचं आहे. आता यात मी टाकत आहे चवीनुसार थोडं मीठ आणि मिठाला पण सगळीकडे ढवळून घ्यायचं आहे. सगळ्या सुक्या मसाल्यांना मिठाला सगळीकडे चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे. जे काही बेसिक इन्ग्रेडियंट्स टाकले ते खाली लागायला नको, खाली बुडाला लागायला नको किंवा जळायला नको आपला मसाला, म्हणून जो मसाला जो मी वाटून घेतला होता मिक्सरमध्ये, त्याच्यातच थोडंसं पाणी मिक्स करून तेच पाणी मी इथे वापरलेलं आहे. आणि आता तेच मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया चांगल्या प्रकारे, जेणेकरून खाली आपला मसाला लागणार नाही.
इथे मला 15 ते 20 मिनिट लागले मसाले शिजवण्याकरिता. तर आता यात मी स्वच्छ धुतलेलं चिकन टाकून देणार आहे. सगळे मसाले छान बेसिक मसाले, सगळं खडा मसाला जे काही होतं आपलं वाटण वगैरे सगळे मसाले एकजीव झाल्यानंतर इथे मी हे टाकत आहे चिकन. एकदम याला पण छान मसाल्याची पण छान कोटिंग आली पाहिजे चिकनवर. हे बघा एकदम छान पैकी याला मिक्स करून घ्यायचं आहे. चिकनवर सगळा मसाला कोट झाल्यानंतर चिकन छान व्यवस्थित सगळ्या मसाल्यांना लागल्यानंतर यात मी टाकत आहे अर्धा ग्लासपेक्षा पण खूपच कमी पाणी, किंवा जेवढी ग्रेव्ही तुम्हाला हवी असेल तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. इथे मी अलगदच पाणी टाकलेलं आहे, एकदम कमी, खूप कमी प्रमाणात टाकलेलं आहे. जर मला लागेल तर मी नंतर ग्रेव्हीमध्ये ॲडजस्ट करू शकते. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी असेल तेवढं तुम्ही यात पाणी टाका. मी यात खूपच कमी पाणी टाकलेलं आहे. आता या चिकनवर डायरेक्ट कुकरचं झाकण न लावता यावर अशी एक ताटली ठेवणार आहे. डायरेक्ट कुकरचं झाकण नाही लावायचं आहे. इथे 5 ते 6 मिनिटं अशी एक ताटली ठेवायची आहे. हे बघा एक 6 मिनिटांनंतर मी झाकण उघडून बघितलं आहे. एक ताटली जी ठेवली होती ती साईडला करून बघितलेली आहे. यात छानपैकी ग्रेव्हीला उकळी आलेली आहे आणि तर्री पण वरती अशी दिसत आहे. मी इथे जास्त नाही ठेवणार, 5 ते 6 मिनिटच ठेवलेलं आहे. चिकनला जास्त शिजवावं नाही लागत, ती एका शिट्टीतच छान शिजून जाते. तर आता इथे या स्टेजवर मी कुकरचं झाकण पूर्णपणे लावून घेणार आहे आणि शिटी फक्त एकच द्यायची आहे. एका शिटीतच चिकन छानपैकी पूर्णपणे शिजून जाईल. हे बघा इथे एक शिटी झालेली आहे कुकरची. कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे. इथे मी दाखवते, हे बघा. आता चिकन पण दाखवते, बघा वरती का लाल लाल तर्री सारखं आलेला आहे. ग्रेव्ही पण छान शिजलेली आहे. हे बघा वरती पण तर्री छान आलेली आहे. यातलं तुम्हाला मी एक पीस तोडून दाखवते, असं सेपरेट करून दाखवते. हे बघा किती इझिली याचे पीसेस झालेले आहे, म्हणजे हाताने पण इझिली कट झालेला आहे. म्हणजे इथपर्यंत चिकन शिजलेलं आहे. एका शिटीतच चिकन छान शिजलेलं आहे, दुसरी लावायची पण गरज नाही. चला तर मग इथे आता आपली चिकनची भाजी तयार झालेली आहे, ते पण एका शिट्टीतच इझिली. तर आता इथे पिवळा भात बनवायला घेऊया. इथे मी घेतलेला आहे 1 ग्लास एवढं साधे तांदूळ. बासमती तांदूळ नाही वापरले तरी चालेल, मी इथे साधेच तांदूळ वापरत आहे. मी इथे 1 ग्लास घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घ्या. हे बघा आता याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर आता इथे मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे तांदूळला. हे बघा एकदम छान धुतलेले आहे. याच्यातले जे सगळं मळ आहे ते सगळं काढून घ्यायचं आहे. तर पिवळा भात बनवण्याकरिता इथे मी कुकरच्या भांड्यामध्ये 1 पळीभर तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम झालं तर मी यात टाकलेलं आहे 2 तमालपत्र, 2 छोट्या विलायच्या, 1 छोटा चमचा जिरा. जिरा बघा, जिरा पण किती छान फुललेला आहे तेलामध्ये. जिरं छान फुललं त्यानंतर टाकायचं आहे 1 छोटा चमचा आलं लसणाची पेस्ट. आता यात जाईल 1 छोटा चमचा हळद. व आता या सगळ्यांना मिसळून मिक्स करून घ्यायचं आहे. व आता यात टाकायचं आहे धुतलेले तांदूळ. जे आपण धुवून ठेवले होते ना तांदूळ, ते आता यात सगळेचे सगळे तांदूळ टाकायचे आहे. परत या सगळ्यांना असं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. सगळे मसाले, सगळी हळद सगळ्या तांदळांना अशी लागली पाहिजे. व आता यात टाकायचं थोडंसं चवीनुसार थोडं मीठ. व आता यात मी टाकत आहे 1.5 ग्लास पाणी. ज्या ग्लासाने तांदूळ मोजून घेतले होते त्याच ग्लासाचे मी 1.5 ग्लास पाणी यात टाकत आहे. पाणी थोडं जास्तच भातात टाकावं लागते, कारण की भात त्यांनी मऊ राहतो, जास्त वेळपर्यंत मऊ राहतो भात. म्हणून त्यात पाणी मी थोडं जास्तच टाकत आहे. आता इथे मी लावते कुकरचं झाकण आणि कुकरचं झाकण लावून इथे टोटल लावायच्या 3 शिट्या. 3 शिट्या इथे भाताच्या काढून घ्यायच्या आहे. 3 शिट्यातच आरामात शिजतो हा भात.
तर आता इथे कुकरच्या टोटल 3 शिट्या झालेल्या आहे आणि कुकर सुद्धा थंड झालेला आहे। तर आता इथे आपण कुकरचं झाकण काढून भात चेक करून घेऊया शिजला की नाही। वरून ते छान दिसत आहे। आता इथे थोडंसं झूम करून आणि भाताला थोडंसं बघून चेक करून घेऊया। हे बघा भात छान मोकळा मोकळा पण झालेला आहे। इथे एक स्पॅच्युला टाकून मी दाखवत आहे भात। हे बघा भात मोकळा मोकळा झालेला आहे आणि गरम सुद्धा आहे, तरी मी दाखवते। हे बघा भाताचं कण शिजलेला आहे, म्हणजे भात छान शिजलेला आहे। तर मंडळी बघितलं किती सोपी होती आजची ही चिकनच्या भाजीची रेसिपी व त्यासोबतच पिवळ्या भाताची रेसिपी। ही भाजी एका शिटीतच बनते, काही एक्स्ट्रा शिजवायची गरज नाही। इवन बॅचलर्स सुद्धा बनवू शकता, एवढी इझी रेसिपी आहे आजची। मग मंडळी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। आणि हो माझ्या चॅनलवर नवीन असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। बाजूचं जे बेल आयकॉन दिसत आहे त्याला दाबा, जेणेकरून माझ्या चॅनलचे सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील। माझे इन्स्टा पेजला सुद्धा जाऊन फॉलो करा, मी लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। ठीक आहे आतासाठी ठीक आहे, ओके टाटा बाय बाय सी यू। भेटूया आता पुढच्या नंतर नवीन व्हिडिओ सोबत, बाय।